कधी होणार आष्टीच्या नवीन बसस्थानकाचं उद्घाटन? आष्टी बसस्थानकाची इमारत बनली शोभेची वस्तू? तुम्ही बघू शकता की आष्टी येथील हे नवीन बसस्थानक पूर्णपणे उद्घाटनासाठी सज्ज झालेले आहे. पूर्णपणे याचं काम झालेलं आहे. कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यासाठी सुविधा आणि सगळे इथले कॅबिन वगैरे सगळे वेगवेगळे गाळे पूर्णपणे हे उद्घाटनासाठी बसस्थानक सज्ज झालेले, परंतु केवळ उद्घाटनाअभावी राहिले. इमारत तयार मग उद्घाटन का नाही? आष्टीकरांचा सवाल. त्यांना सोयी नाही, काहीच नाही, चालू व्हायना. संडासची सोय नाही, कुठलीच सोय नाही इथं, पण चालूच व्हायला पूर्ण काम आहे. पण काय फक्त इथं मोर टाकून घेतलं की झालं, बीज बांधली की. रस्त्याची सोय नाही, सगळा दोराळा उडून लोकांच्या अंगावर येतोय. कशामुळे राखाडे ही काम आम्हाला काय कळाना. इमारत तयार पण बसस्थानकाचे उद्घाटन केव्हा, हा सवाल आष्टीकर नागरिक आणि प्रवाशांकडून जोर धरू लागलाय. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील महत्वाचं ठिकाण असलेल्या नगर बीड रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या नवीन बसस्थानकाच्या इमारतीचं काम पूर्ण झालंय. मात्र बसस्थानक परिसरातील रस्ता आणि संरक्षण भिंतीचं काम अद्याप रखडलं असल्यामुळे उद्घाटन लांबणीवर पडलाय. दररोज या ठिकाणी येणारे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना अपूर्ण सुविधांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गैरसोयीमुळे प्रवाशांची कुचुंबणा होत असून प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. इमारत तयार आहे पण उद्घाटन का होत नाही, असा थेट सवाल आता स्थानिक नागरिक आणि प्रवासी विचारत आहे. आष्टी बसस्थानकाचे काम पूर्ण होऊनही उद्घाटन रखडले असताना आता प्रशासन याकडे लक्ष देणार का आणि आष्टीकरांना कधी मिळणार पूर्ण सुविधांसह बसस्थानक, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी बीड. नमस्कार, आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातल्या नगर बीड रस्त्यालगत असलेल्या आष्टी येथील नवीन बसस्थानकाच्या समोर मी उभा आहे आणि तुम्ही बघू शकता की आष्टी येथील हे नवीन बसस्थानक पूर्णपणे उद्घाटनासाठी सज्ज झालेले आहे. पूर्णपणे याचं काम झालेलं आहे. कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यासाठी सुविधा आणि सगळे इथले कॅबिन वगैरे सगळे वेगवेगळे गाळे पूर्णपणे हे उद्घाटनासाठी बसस्थानक सज्ज झालेले, परंतु केवळ उद्घाटनाअभावी राहिले. आणि किरकोळ जे बसस्थानकाच्या परिसरात आहे तिथले अंतर्गत रस्ते आणि बसस्थानकाच्या परिसरात जे असणारं संरक्षण भिंत आहे, हे दोनच कामं राहिलेत आणि त्याच्या अभावी हे आष्टीचं बसस्थानकाचं काम रखडलं आहे. त्यामुळे तालुक्याच्या गावाला येणारे गावकरी जे ग्रामस्थ असतात ते कुठेतरी कुचंबना होत असताना दिसून येते. आणि जवळच शौचालयाचं काम पूर्ण झालेले आहे आणि नागरिकांना इथं आल्यानंतर कुचंबना होत आहे. आपल्यासोबत इथं आलेले काही ग्रामस्थ आहेत, त्यांना विचारू की काय वाटतं बाबा, काय सांगाल? काय नाही, बस स्टँडला सोयी नाही, काहीच नाही, चालू व्हायना. संडासची सोय नाही, कुठलीच सोय नाही इथं, पण चालूच व्हायना. बसस्थानक तर आता काम पूर्ण झालेलं आहे, उद्घाटन झालंय, पूर्ण काम आहे. पण काय फक्त इथं मोर टाकून घेतलं की झालं, बीज बांधली की. काय सांगाल तुम्ही की गेल्या अनेक दिवसापासून एकतर बसस्थानक होत नव्हतं, आता हे बसस्थानक झालेलं आहे, तालुक्याचं गाव आहे, आता उद्घाटन होत नाही म्हणले अवघड आहे. नाही, इथं संडासची सोय नाही, बसायची सोय नाही, रस्त्याची सोय नाही, सगळा दोराळा उडून लोकांच्या अंगावर येतोय. कशामुळे राखाडे ही काम आम्हाला काय कळाना. एकूणच आपण बघितलं की उद्घाटन व्हावं अशी ग्रामस्थांची, इथे येणाऱ्या प्रवाशांची मागणी, परंतु आष्टीचं हे बसस्थानक खऱ्या अर्थाने कधी सुरू होणार असा सवाल आता उपस्थित होत आहे. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी बीड.